देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. आगमन या काही 11 वाजता या ठिकाणी भव्य त्यांची धन्यवाद सभा होणार आहे. आपल्याला माहिती आहे की तीर्थक्षेत्र अंबाबाई अनेक वर्षापासून आपलं स्वप्न होतं की हा आराखडा कधी होणार, याला निधी कधी मिळणार, आणि जी भाविकांची होणारी गैरसोय आणि एक तीर्थस्थानाला असणारं देशातलं महत्त्व ओळखून आपल्या महायुती सरकारनं, विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनी यांच्या नेतृत्वाखाली आपण या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं चांगल्या रीतीनं विकास करण्याचं ठरवलं. आणि अमितभाई शाह या शहराचे ते जावई आहेत आणि त्या अंबाबाई तीर्थक्षेत्राचा शुभारंभ आणि त्या अंबाबाईचं दर्शन घेण्याच्या निमित्ताने ते आपल्या नगरीत येत आहेत. आणि परवाच आम्ही सांगितल्याप्रमाणे जावयाचं स्वागत आपण सगळ्यांनी कसं करायचं आणि त्यांनी हे केलेलं सहकार्य आणि या तीर्थक्षेत्राला एक मिळालेलं चांगल्या पद्धतीनं त्यांचं मदत आणि त्यामुळं त्यांचं धन्यवाद करणं हे आपलं सर्वांचं काम आहे. वाटतं अतिशय प्रचंड न भूतो न भविष्यती अशी सभा होईल, त्यांचं स्वागत होईल. आणि यामध्ये आता या ठिकाणी उपस्थित असलेले पालकमंत्री आंबेडकर साहेब, मन्ना माडिक, आपले खासदार आमदार राजेश क्षीरसागर साहेब, आमदार अमल माडिक साहेब, खासदार धैर्यशीलजी माने आणि जनस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष समित कदम आणि सर्व तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. आणि मला वाटतं या सगळ्यांच्या उपस्थितीवरनं सभा कशी होईल याचा अंदाज तुम्हाला आलेला असेल. आम्हाला याला थोडा वेळ झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण मुंबईवरनं आम्ही निघालो आणि शेवटी विमानाला थोडा वेळ झाला, तरीसुद्धा आपल्याला सर्वांना जो त्रास झाला त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि या समारंभाचं अमितभाई शहांच्या या सगळ्या दौऱ्याचं चांगलं चित्रण आपण योग्य पद्धतीने करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.